डोंगरी वस्ती गृह मैदानावरील नरेडको नाशिक आयोजित होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो 2025च्या दुसऱ्या दिवशी या प्रदर्शनाला कुंभमेळा, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन तसेच सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रुती मराठे यांनी भेट दिली। यावेळी विविध मान्यवरांनी विविध स्टॉल्सना भेट देत आयोजकांशी संवाद साधला। प्रदर्शनात उपस्थित पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला व तसेच अभिनेत्री श्रुती मराठे यांना नाशिकची परंपरा दर्शवणारी पैठणी देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी नरेडकोच्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले। हरित नाशिक या संकल्पनेचे प्रभावी ब्रँडिंग करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। प्रदर्शनाला जितके ग्राहक भेट देतील तितकी झाडे नाशिक शहरातील बिडलरच्या लेआउटमध्ये लावण्याचा संकल्प हा पर्यावरण संवर्धन आणि विकास यांचा समतोल साधणारा आदर्श उपक्रम असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले। राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांचे स्वागत व सत्कार होमेथॉनचे मुख्य समन्वयक जयेश ठक्कर आणि नरेडकोचे सचिव शंतनू देशपांडे यांनी केले। यावेळी अभिनेत्री श्रुती मराठे तसेच होमेथॉनचे मुख्य समन्वयक जयेश ठक्कर, सुनील गवादे यांनी देखील संवाद साधला। या कार्यक्रमाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय संघटन मंत्री देवदत्त जोशी, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे तसेच लक्ष्मण सावजी, बाळासाहेब सानप, सुनील बागुल, विजय साणे त्याचबरोबर इतरही सुधाकर बडगुजर, महेश हिरे, विजय साने, मुन्ना हिरे, सागर वैद्य, हिमगौरी आडके आणि नरेडको नाशिक शाखेचे अध्यक्ष सुनील गवादे यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम होता, आपलं आमंत्रण होतं, पण अचानक वैजापूर मला कार्यक्रम ठरला आणि मी गाडीकडे वळवली। म्हटलं हा कार्यक्रम आपल्याला आज कार्यक्रम करता येईल, इथे हजर राहता येईल आणि म्हणून आपल्याकडे मी याकडे पण अतिशय मला आनंद झाला बघून की नाशिकमध्ये तिसऱ्यांदा मला वाटतं मी आपल्या कार्यक्रमाला या ठिकाणी आलो। अनेक कार्यक्रमामध्ये मी या ठिकाणी येत असतो, पण ग्राहकांच्या सोयीसाठी अतिशय महत्त्वाचा असा कार्यक्रम नरेडकोच्या माध्यमातून अतिशय कमी लोकांना एकाच वेळेला कळतं कुठे घरं आहेत, कुठे आपण जाऊ शकतो, कुठे आपल्याला संधी आहे, व्याजदर काय, किंमत काय, अन्यथा प्रत्येक बिल्डरकडे फिरणं हे कोणाला शक्य होत नाही। म्हणून त्यातून ही त्यांना चांगली संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे आणि आपल्याला कल्पना आहे की नाशिक मला वाटतं आता महाराष्ट्रामध्ये सगळ्यात गतीने वाढणारं शहर आहे। सगळ्यांचं लक्ष आता नाशिककडे आहे। पुण्याला प्रेफरन्स तेवढं देते तेवढं प्रेफरन्स आता प्राथमिकता ही नाशिकला या ठिकाणी आहे। त्याचं कारण तेच आहे, तिथलं वातावरण चांगलं आहे, तिथे सगळ्याच आहे, धार्मिक असेल, सांस्कृतिक असेल, सगळ्याच बाबतीमध्ये, शैक्षणिक असेल, सगळ्या बाबतीमध्ये अग्रेसर असेल तर नाशिक जिल्हा बाजूला त्र्यंबकेश्वर आहे, इगतपुरी आहे, घोटी आहे, हा भाग अतिशय निसर्गाने आहे। हे सगळा जो नाशिक जिल्हा आमचा आहे हा कृषी प्रधान पण आहे। द्राक्षासाठी असेल, कांद्यासाठी असेल, फुलांसाठी, भाजीपाल्यासाठी अनेक विविधतेने हा सगळं नटलेला आहे आणि म्हणून नाशिककडे लोकांचा ओढा या ठिकाणी आहे। तशी रिटायर झालेल्या लोकांना असं वाटतं कुठे असू द्या पण आम्ही नाशिकमध्ये त्या ठिकाणी स्थायिक होऊ, नाशिकमध्ये घरपणातून रिटायरमेंट झालो आणि म्हणून नाशिक खूप मोठ्या गतीने वाढत आहे आणि सगळ्यात वाढत असताना सर्वात महत्त्वाचा प्रश्न तो घरांचा असतो, निवासाचा असतो आणि अतिशय सुंदर इमारती म्हणजे मी आधीचं नाशिकही बघितलेलं आहे आणि आताही बघतोय। म्हणजे अगदी 2-3-4 वर्षामध्ये एवढा बदल नाशिकमध्ये झालेला की मलाही कळत नाही खरंच आपण ज्या रस्त्याने गेलो होतो का पूर्वी म्हणून त्या सुंदर इमारती या ठिकाणी होत आहेत। ते चांगले मोठमोठे शॉप्स आहेत, सगळे ब्रँडचे शोरूम या ठिकाणी आलेले आहेत मोठमोठे आणि अगदी विश्वास बसत नाही 4-6 वर्षापूर्वी नाशिक आणि आताचं नाशिक अशी परिस्थिती या ठिकाणी नाशिकची आहे। म्हणून आपलाही व्यवसाय अतिशय जोरात आहे, त्याबद्दल काही वाद नाही आहे। खूप छान वाटतंय। मला वाटतं नरेडको होमेथॉन 2025 हे त्यांचं 3रं वर्ष आहे आणि यशस्वी पद्धतीने 3रं वर्ष आहे। कालपासून सुरू झालेला आज मी आलेली आणि अजून 2 दिवस आहे आणि मी ऑलमोस्ट सगळे स्टॉल्स व्हिजिट केलेले। खूप चांगल्या प्रॉपर्टीज आहेत, खूप म्हणजे तुम्हाला फक्त सिलेक्ट करायचं तुम्ही कशासाठी येत आहे। तुम्ही अपार्टमेंट बघण्यासाठी येत आहे, विला बघण्यासाठी येत आहेत, शॉप्स बघण्यासाठी येत आहे। हे डिसाईड करून तुमचं बजेट डिसाईड करून तुम्हाला फक्त इथे यायचं आहे। बाकी सगळे व्हरायटीज तुम्हाला वेगवेगळे बिल्डर्सची व्हरायटीज इथे तुम्हाला बघायला मिळेल आणि मला असं वाटतं खूप चांगली संधी आपलं स्वप्नाचं घर इथे शोधण्याची आणि ते स्वप्न इथे पूर्ण आहे। सो नक्की या, अजून 2 दिवस शनिवार रविवार आहे नरेडको होमेथॉन 2025।
कारण आवाहन करायची गरज नाहीये. खूप सुंदर छान आत्ता क्लायमेट आहे आणि मला वाटतं डिसेंबर आणि जानेवारीमध्ये नाशिक खूप मस्त असतं. मला दरवेळेस नाशिकमध्ये येताना खूप आनंद होतो कारण मला हे शहर खूप आवडतं आणि आज पुन्हा ही संधी मिळाली आहे द रेडको होमथॉनमुळे, तर खूप छान वाटतंय आणि खूप छान स्वागत केलं नाशिकमध्ये स्ट्राईक हेच आवडेल. म्हणजे मी मगाशी सुद्धा म्हणाले की मुंबई आणि मी आहे पुण्याची, त्यामुळे घर आणि शिक्षण सगळं पुण्यात झालेलं आहे. कामासाठी आता मुंबईत राहते, पण हे दोन जर शहर सोडले तर अजून कुठलं शहरमध्ये मला राहायला आवडेल. तर मगाशीच सांगितले एक आहे नाशिक आणि दुसरं आहे कोल्हापूर. थँक्यू. म्हणजे संघटनाची जबाबदारी घेतली आणि आमच्या लोकांचा नेहमी आग्रह असतो की तुम्ही ते करा, आम्ही तुम्हाला समर्थपणे साथ देतो आणि सांगायला अतिशय आनंद होतो का आमची जी टीम आहे, वेळोवेळी जी टीम असते ते खंबीरपणे सोबत असते, प्रत्येक शब्दाला ते धरून घेतात आणि त्याच्यामुळे हे एवढं नियोजन करायला फार सोपं होतं. म्हणजे आम्ही अगदी लिमिटेड लोक आणि ह्या वेळेचा रेकॉर्ड ब्रेकिंग शेवटच्या 20 दिवसात हे सगळे प्लॅनिंग, बुकिंग आणि एक्झिक्युशन झालेलं आहे असं सांगायला काहीच हरकत नाही. त्याही उपर 100% स्टॉल सोल्ड आउट आहे. शेवटी या वेळेचा नाशिकला हरित नाशिक, हरित कुंभ अशी योजना आपल्या मंत्री साहेब गिरीश महाजन जे आपल्याला मगाशी भेटले त्यांनी सोमवारी इथे व्यक्त केली होती. मग आम्ही त्यांचे शब्द उचलून होमेथॉनला भेट देणारे प्रत्येक माणसाचं रजिस्ट्रेशन केला जातो आणि त्याचे जर बाहेर पाहिलं असेल तर आपण त्याचा नंबरिंग करतोय. म्हणजे जेवढे लोकांची व्हिजिट होईल तेवढं दाट रेडको लावणार आहे, त्याचं संगोपन पण केलं जाणार आहे. आम्ही सांगितलं आहे की आम्ही आमच्या ओपन स्पेसेस जे असतील लेआउटमधले झालेले किंवा मोठ्या प्रोजेक्टमधले तर जिथे पॉसिबल असेल तिथे जाऊ का जिथे मेंटेन सुद्धा करता येईल आणि मेंटेन झाले तरच त्याची मजा राहणार आहे खऱ्या अर्थाने. तर आम्ही चांगल्या उंचीचे, चांगल्या प्रजातीचे, भारतीय प्रजातीचे विशेष करून ते झाडं लावणार आहे आणि त्याचं संगोपन देखील केलं जाणार आहे मोठ्या प्रमाणात. ग्राहकांसाठी यावेळी म्हणजे पहिल्यांदा 4.99 दरामध्ये व्याजदरामध्ये घरं उपलब्ध करून द्यायचा मानस नरेंद्र केलेला आहे. बँकेच्या हिशोबाने 8.5% हिशोबाने देईल. मात्र ज्या कस्टमरने आमच्या स्टॉल धारकांकडनं इथे फ्लॅट बुक केला पोझिशनची कालावधी 6 महिन्यापासून 12 महिने 1.5 वर्षापर्यंत असू शकते. त्या कालावधीपर्यंतचा उर्वरित 2.5-3% जो व्याज आहे तो आमचा व्यावसायिक बिल्डर भरणार आहे. ग्राहकाला मात्र त्याचा मोठा फायदा होणार आहे. याला आपण एक दुसऱ्या दिवशी एक होमेथॉनचं आकर्षण म्हणून एक चांगला फेस या ठिकाणी बोलवायचं असं आमच्या टीमने ठरवलेलं होतं. आजच्या तिसऱ्या याच्यासाठी आपल्याकडे नाशिकमध्ये आवर्जून आलेल्या श्रुती मराठे यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. नॅशनल रिअल इस्टेट काउन्सिल ही सगळ्यांना माहिती आहे, दरवेळेला आम्ही सांगितलेली पण आहे. परंतु आमची ज्या वेळेला मीटिंग होते आणि आम्ही ज्या वेळेला प्लॅनिंग करतो, सगळी टीम बसते, त्यावेळेला सगळ्यात पहिला प्रश्न आमच्या टीममध्ये येतो की यावेळेला ब्रँड अँबॅसेडर कोण असणार आहे, ब्रँड अँबॅसेडर कोण असणार आहे. म्हणजे इथपर्यंत आता आम्ही पोहोचलोय. पहिल्या वर्षी प्राजक्ता माळी होत्या, दुसऱ्या वर्षी आणि आता श्रुती मराठे. साधारण मला प्रोसेस सांगायची की आम्ही कसं निवडतो. आम्हाला जो चेहरा लागतो ना या ब्रँड अँबॅसेडर, तर एक घरगुती चेहरा. नाशिक स्टार न्यूजसाठी सोनू अडके, नाशिक.